कूपर हॉस्पिटल नवीन त्यावेळी 2-4 महिन्याचा बनलेला कूपर हॉस्पिटल. आम्ही आई आणि मी टॅक्सीत आहे. आम्ही घाबरलोय. रोडवर काही दिसत नाही, काही नाही. पण जसं टॅक्सी चालते, असं वाटतंय कोणतरी मोठं असं मागे पळतंय. एवढा जोरात केकळलाय तो. अरे बाप रे! बच गया तुम लोग, जाओ! तर मी त्याला बोललो, "अरे कोण रे? देख रे." त्या बाईचा असा पदर दिसतो मला, पण हे तोंड काय दिसत नाही. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे कुणाल आणि आज आपल्यासोबत आहे आपले गेस्ट. ते त्यांचा खरा अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग त्यांच्याकडून ऐकू. नमस्कार, मी साईनाथ. माझी एक हकीकत घटना आहे माझ्याबरोबर घडलेली. ती मला शेअर करायची होती. तर किती दिवसापासून मी शोधतोय की इकडे तिकडे कुठेतरी सांगायला होत नाही. पण हे आपले कुणाल आहेत ना, ह्यांनी मला कळलं की हे करतायत हे सर्व. तर चला मी बोललो ह्यांच्याशी गाठभेट घेऊया आणि आपली खरी स्टोरी आपण सांगूया. तर माझी वय 10-11 वर्षाची आणि आमचे आई वडील अंधेरी स्टेशनच्या इथे राहायचे. रोडवरतीच त्यांचा एक छोटासा रूम होता. आमच्या वडिलांना दारू प्यायची सवय. दारू पिले की मग त्यांना घबराट व्हायची. आता आमची आई काय करायची, काय करणार बिचारी. त्यावेळी BMC हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल, विलेपार्ले वेस्ट. तर तिथे आमच्या बाजूला टॅक्सी स्टँड होतं. रात्री एक टॅक्सीवाल्याला उठवलं तिने झोपला होता तो. 1-1:30 वाजता होतं त्यावेळी. आणि बोलत चला बाईक टॅक्सीत टाकला पप्पानं आमच्या आणि घेऊन गेलो. मी पण त्यांच्याबरोबर, आई आमची, दोघेच. आणि तो वातावरण एवढा 40-50 वर्ष पहिल्याचा, एवढा शांत, किरकिर चारी साईडला. तरी पण आम्ही गेलो. कूपर हॉस्पिटल नवीन त्यावेळी 2-4 महिन्याचा बनलेला कूपर हॉस्पिटल आणि BMC हॉस्पिटल एवढा मोठा म्हणजे ड्रावणी. तरी पण आम्ही कसं तर गेलो आतमध्ये. सिस्टरला भेटलो. आमच्या पप्पांना फॉर्म बिम भरून ॲडमिट केला. ॲडमिट केल्याच्या नंतर आता जायचं कसं काय, टॅक्सीवाला तर बाहेर उभा आहे. चला बाबा आम्ही येतोय. हळूहळू बाहेर आलो. तसं आम्ही थोडंसं बाहेर आलो ना, तर आम्हाला मागून असं केकळल्यासारखा आवाज येतोय. केकळल्यासारखा, ए थांब. तर पलटून बघितलं आमच्या आईने, मी, काय दिसत नाही मागे. दिसत नाही. तर ते आली हळूहळू पुढे आणि गेटच्या बाहेर जशी आली आणि टॅक्सीमध्ये बसलो मी आणि माझी आई. टॅक्सीत जेव्हा बसलो आम्ही, तर टॅक्सीच्या मागे एवढा मोठा असं वाटतं की डोंगर चालतोय. म्हणजे तो बोलतात ना, तो एकदम पिक्चरमध्ये पाहतो आपण तसा एक मोठा असा मागून पळतोय आमच्या. आणि जेव्हा ती म्हणजे थोडंसं लांब गेलो आम्ही, एक अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर, एवढा जोरात केकळलाय तो. अरे बाप रे! बच गया तुम लोग, जाओ! असा एवढा. आम्हाला काय, आमची पसीना हालत खराब. टॅक्सीवाला परेशान, आम्ही पण काय नाही. त्यावेळी रोडवर गाडी नाही, कोण नाही. 40-50 वर्ष पहिल्याची गोष्ट आहे. माझी वय होती 12-13 वर्षाची. अशी माझी घटना आहे. आणि मग आम्ही घरी आलो. काय कुणाला सांगणार, ज्याला सांगतात ते. त्यावेळी सगळं तसंच ना, जंगल एरिया, जंगलचं सारखं माहोल. काय करणार, कुणाला सांगायचं आपण. ही माझी घटना आहे. तर तुम्ही बोललात की जेव्हा तुम्ही सगळे टॅक्सीमध्ये बसल्याने जात होते, तर मागे तुम्ही काय बघितलं असं? आम्ही आई आणि मी टॅक्सीत आहे. आम्ही घाबरलोय. रोडवर काही दिसत नाही, काही नाही. पण जसं टॅक्सी चालते, असं वाटतंय कोणतरी मोठं असं मागे पळतंय. आणि काळे आणि सफेद असं, म्हणजे एकदम जंगलचं कसं असं एकदम बेकार वातावरण, फॉग सारखं. हा. आणि मग थोडं पुढे गेली टॅक्सी आणि एवढा कळकळलाय तो किकटून, जाओ बच गया तुम लोग. तर तुमचा अजून एक अनुभव होता, तुम्ही बोलत होते. अनुभव म्हणजे काय, त्यावेळी मी रिक्षा चालवायचो. पूर्वीची गोष्ट आहे, 87-86ची गोष्ट आहे ही. रिक्षा चालवायचो. माझी वय 20-21 वर्ष. आणि त्यावेळी कसं होतं, आम्ही रिक्षा चालवताना एक स्टेपनी बसवायचा बाजूला आणि बस, म्हणजे मजा मोज, काही नाही. बस सडासा, मग रोडवर काय नाही, रिक्षा नाही, काय नाही, गाड्या घोडा नाही. तर असंच एक भाडं भेटलं. सफेद पुल चलेगा क्या? हकीकत आहे, सफेद पुल चलेगा क्या? मग चलेगा. तर आम्ही त्यांना नाईटचा चहा सांगितला आणि दोघे आम्ही, माझा स्टेपनी दोस्त आणि मी, चालवतोय रिक्षा. चालवत गेलो आम्ही सफेद पूलपर्यंत गेलो. त्याला सोडलं. तर सोडून असा रिक्षा फिरून उभी केली आणि आमच्याकडे क्वार्टर होती. आम्ही दोघांनी बाबा थोडी क्वार्टर घेतली. थंडीचा टाईम.
आणि पिली वगैरे आणि हसी मजाक चालू आहे आमची, सिगरेट पितोय असंच. तर असं ध्यान गेलं, एक लांबून कोणतरी बाई चालत येते. बाई चालत येते तर आता कसं, आम्ही तर दारू पिलेलो आहे आणि मस्त एकदम. तर मी त्याला बोललो, अरे कोण आहे रे, देख रे. त्या बाईचा असा पदर दिसतो मला, पण हे तोंड काय दिसत नाही. तोंड काय दिसत नाही. असं वाटलं की काहीतरी काळं आहे तिथे आणि साडी अशी चमकते. तर मी बोललो, बाबा काय आहे रे. तर माझा दोस्त मुसलमान, तो बोलतो, अरे भूत बीत होएगा रे. अरे मला नाही रे, भूत नहीं है, औरत दिख रहा है वो. अरे उसका मुंह दिखता है क्या. नाही दिखता है. तर त्याच्यानंतर तिथे एक समोर ना शाळा आहे, BMC शाळा, मोठी शाळा आहे. तिथून गेट आहे आणि इकडे एक गेट निघतो तो. ती बाई त्या गेटमध्ये घुसली एवढ्या रात्री 2-2:30च्या टायमाला. ती बाई त्या गेटमध्ये घुसली आणि त्या साईडला निघली. जेव्हा ती त्या साईडला निघली आणि तुझी स्पीड बघायची, अरे बाप रे, झुमकन. अरे असे घाबरलोय आम्ही, काय रिक्षानी बिक्षा चावून भिन सिद्धा आपला अंधेरी साईट. एवढे घाबरलो आम्ही. ही एक छोटीशी माझी हकीकत स्टोरी. मी बोललो ना, मी रिक्षा चालवायचो. एक छोटीशी अजून एक हिस्ट्री आहे माझ्याकडे, छोटीशी. म्हणजे त्यावेळी कसं होतं, मुंबई काही नाही. हा धारावी जो आहे ना, हा पुरा खाडी. त्याच्या बाजूने रिक्षा चालायच्या. मी असंच सायन्स साईडला भाडं घेऊन गेलो. जास्त टाइम नाही झालाय, 12 पावणे 12 वाजलेत मला. नाईटला मी रिक्षा चालवायचो. तर असं सायनवरून आलो मी, धारावी टी जंक्शनवरून असं आलो थोडं पुढे. आणि मला लघवीसारखं वाटलं. तर काय अचानक मी लघवीला थांबलो. तर मी आपल्या लघवी करतोय, समजा उभा आहे आणि मी पाण्यामध्ये पाहतोय, पाणी दिसतंय पण पाणी हालतंय. मी बोल, अरे हे काय. आणि हळूहळू बघतोय ना मी, असा छोटा छोटा हात, माणसाचा हात, असाच सळडा बिलड्याला हात. आणि बाप रे, जसा तो बाहेर आला ना, काय माझी हालत, लघवीनी बिगवी. मी पटपट चेन लावून ती रिक्षा कशी जशी स्टार्ट करून चालतोय मी, असा वांजऱ्या साईडला येतोय. पण तो हात आहे ना, मला असा मोठा माझ्या काचेकडे येतोय, एकदम काचेकडे. अरे बापरे, माझी अशी कंडिशन झाली आहे, अंधेरीपर्यंत रिक्षा कुठे थांबवली नाही. आलो, पहिला पाणी पिलो, मग नंतर माझ्या मित्रांना शेअर केलं की असं झालंय माझ्या बरोबर. ते पण ताजुब. आणि त्यावेळी व्हायचं, हे जंगल टाईप होतं पुरं. मुंबई काही नव्हती मुंबईमध्ये. एक छोटीशी होतं माझ्याबरोबर घडलेलं. कारण की त्यावेळी आम्ही रिक्षा चालवायचो, नाईटला तर काही ना काही घडत असायचं. धन्यवाद, तुम्ही तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला. हे अनुभव जे यांनी शेअर केले आहेत हे खूप खतरनाक आहेत. ह्यांच्याकडे अजूनही त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत, ते आपल्यासोबत शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.